जो म्हणून आम्ही ज्यांचा गौरव करतो ते श्रीकांत दादा ओहोळ हे आपल्या या सभेला संबोधतील. मी त्यांना विनंती करतो. ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी तुम्हा आम्हाला जनावरातून माणसात आणलं त्या सर्व बहुजन महापुरुषांना, बहुजन महामातांना आणि बहुजन संतांना आपणा समक्ष विनम्र अभिवादन, त्रिवार अभिवादन. साथियो, बहुजन मुक्ती पार्टी ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभेच्या अंतर्गत तिन्ही उमेदवाराचा आज प्रचाराचा सेकंड लास्ट दिवस आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मूलनिवासी नायक बहुजनांचे नेते, तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय वामनजी मेश्राम साहेब या कार्यक्रमाची अध्यक्षता करणार आहेत आणि आपण त्यांना थोड्याच वेळामध्ये ऐकणार आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु साथियो, महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये, या देशामध्ये लोकसभेचं इलेक्शन चालू आहे आणि लोकसभेचा महाराष्ट्रातला 5वा टप्पा पार पडत आहे उद्याच्या 20 तारखेला. आणि साथियो, हा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे आणि उद्या सायंकाळी 5 वाजता या प्रचाराचा सांगता होणार आहे. आणि म्हणून साथियो, या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ बहुजन मुक्ती पार्टी आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीनं हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. साथियो, आपण बघितलं असेल की प्रचारामध्ये अनेक पक्ष वेगवेगळ्या आश्वासनं देतात. नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठ्या सभा घेत आहे, त्यांचे चेले चपाटे सुद्धा सभा घेत आहेत. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा घेतल्या. काल सुद्धा त्यांची परवा मुंबईमध्ये मोठी सभा झाली, प्रचाराची रॅली सुद्धा झाली आणि ते सभेमध्ये बोलताना असं म्हणाले, हे मोदी की गॅरंटी है. आता नरेंद्र मोदीजी मोदीची गॅरंटी सांगत आहेत, त्याची तारीखच सांगत नाहीत. नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही जी गॅरंटी 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 गेली 10 वर्ष गॅरंटीच म्हणताय, परंतु तुमच्या गॅरंटीचा चेक मात्र वटतच नाही. त्या चेकला कोणती तारीख आहे की नाही? देशाचा प्रधानमंत्री एवढा फेकणारा असतो हे आम्हाला पहिल्यांदा कळालं. नरेंद्र मोदी साहेब, तुमच्यासारखा देशामधला प्रधानमंत्री हा देशाला लागलेला कलंक मिळाला. आतापर्यंत एवढे प्रधानमंत्री झाले, परंतु त्याच्यामध्ये फेकणाऱ्यामध्ये नरेंद्र मोदी 1 नंबरला आहे. 1 नंबरला फेकणाऱ्यामध्ये. फेकायचं तरी किती फेकायचं? म्हणजे नरेंद्र मोदीची गॅरंटी आहे, मोदीची गॅरंटी आहे, मोदीची गॅरंटी आहे. आता गॅरंटीची तारीख तरी सांगा. एकीकडे फडणवीस साहेब सांगत आहेत म्हणे विकासाला वोट द्या. अहो फडणवीस साहेब, कोणता विकास? बघता बघता तुमच्या ढेरीचा विकास झाला, तुमचा स्वतःचा विकास झाला. पाठीमागे मला वाटतं 50-55 किलो वजन होतं, आता यांचं 70-75 किलो वजन झालं. हा तुमचा वैयक्तिक विकास होतोय. नरेंद्र मोदी साहेब, फडणवीस साहेब, कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या 650 ऑफिसेस उभा राहिली. हा विकास तुमच्या पार्टीचा केवळ होतोय, जनतेचा विकास कुठं आहे? साहेब, आम्ही एक महाराष्ट्रामध्ये एक कथा वाचली होती. ती मराठीमध्ये कथा होती. ती कथा अशी होती, एक होता लाकूड तोड्या. आम्हाला एक कथा होती महाराष्ट्रामध्ये, आजही आहे. एक होता लाकूड तोड्या. आता एक कथा येणार आहे, एक आहे पक्ष फोड्या. पक्ष फोड्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. हा नुसता पक्ष फोड्या नाहीये, हा घर फोड्या सुद्धा आहे. या माणसानं पवार साहेबांचं घर फोडलं, या माणसानं उद्धव साहेबांचं घर फोडलं. एवढंच नाही, त्या अमरावतीच्या नवनीत राणाला नवऱ्यापासून तोडलं. दोघच पक्षात होती बरं का भडके साहेब, दोघच. नवरा राष्ट्रीय अध्यक्ष, बायको राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष. आणि त्यांना सांगितलं म्हणे, तुम्हाला जर आमच्या पार्टीतून तिकीट पाहिजे असेल तर नवऱ्यापासून तुम्हाला काय घ्यायला पाहिजे? फारकत घ्यायला पाहिजे. ही लोक नुसती पक्ष फोडे नाही साथियो, ही घरफोडी सुद्धा आहेत. ही बदमाश लोक आहेत, आपण यांना ओळखलं पाहिजे. काँग्रेस, बीजेपी, बीजेपी, काँग्रेस. मेश्राम साहेब नेहमी सांगतात, राजाराम जाता है तो सीताराम आता है, सीताराम जाता है तो राजाराम आता है, नागनाथ जाता है तो सापनाथ आता है, सापनाथ जाता है तो नागनाथ आता है. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना कळून चुकलं. मराठा बांधवांनो, जी चूक
तुम्ही 2019 ला केली ती 2024 ला करू नका. कारण ज्या मोदीला तुम्ही सत्तेवरती बसवलं त्याच मोदीच्या पक्षा लोकांनी तिथल्या पोलिसांना सांगून आंतरवली सराटीमध्ये मराठा या बहिणीची डोसकी फोडण्याचं काम केलं. मराठा बांधवांनो, ओबीसी बांधवांनो, ज्या ओबीसी बांधवांनी मराठा बांधवांनी या बीजेपी वाल्यांना काँग्रेसवाल्यांना सत्तेत बसवलं, याच काँग्रेसवाल्यांनी गेल्या 60 वर्षामध्ये सत्ता भोगत असताना एकदा सुद्धा त्यांच्या आरक्षणाचा विचार केला नाही. म्हणून मी मराठा बांधवांना, ओबीसी बांधवांना पुन्हा सांगतोय, जी चूक तुम्ही 2014 ला आणि 19 ला केली होती ती पुन्हा 24 ला करू नका. ओबीसी बांधवांनो, नरेंद्र मोदी नेहमी सांगतात मी मागासवर्गीय आहे, मी मागासवर्गीय आहे, मी ओबीसी आहे. परंतु नरेंद्र मोदी साहेब स्वतःच्या जातीचा सुद्धा अगदी जनगणना करायला तयार नाही. या देशामध्ये गाढवाची जनगणना केली जाते, घोड्याची जनगणना केली जाते, जनावराची जनगणना केली जाते, नाल्याची जनगणना केली जाते, नद्याची जनगणना केली जाते. परंतु इथल्या मराठ्याला मोजलं जात नाही, धनगरांना मोजलं जात नाही. साळी माळी कोळी तेली नावी पारधी वडार किसाडी आटकर वटकर धनगर सनगर यांना मोजलं जात नाही. साथियो, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि नरेंद्र मोदीचे चेले चपाटे सांगतात नरेंद्र मोदी पॉवरफुल प्रधानमंत्री आहे. माझा सवाल आहे त्या चेल्या चपाट्यांना, जर नरेंद्र मोदी पॉवरफुल प्रधानमंत्री आहेत तर स्वतःच्या जातीची सुद्धा जनगणना का करू शकत नाहीत? नरेंद्र मोदी हे पॉवरफुल प्रधानमंत्री नसून हे गुलाम प्रधानमंत्री आहे. हे आरएसएसच्या सांगण्यावरून यांनी देश विकायला काढलेला आहे. आरएसएसच्या सांगण्यावरून यांनी देश विरोधी कार्य चालू केलेलं आहे. आरएसएसच्या सांगण्यावरून हे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये, ओबीसी जनगणनेच्या विरोधामध्ये स्वतः ओबीसी असताना नरेंद्र मोदी काम करत आहे. साथियो, ही लोक एवढी बदमाश आहेत, यांना पोळका. या लोकांनी पुलवामा घडवून जाणीवपूर्वक आणलं. आमची मिलिटरीची लोक सांगत होती आम्हाला एरोप्लेन शिफ्ट करा. अरे तुम्ही राज ठाकरेला एरोप्लेन पाठवता, ज्या राज ठाकरेची समाजामध्ये कोणतीही अवकात नाही त्याच्यासाठी तुम्ही एरोप्लेन पाठवता. आणि जो आमचा मिलिटरी मॅन, जो आमचा सैनिक आमच्या सीमेवरती रात्रंदिवस लढतोय त्याला मात्र तुम्ही अगदी मरणाच्या दारामध्ये सोडता. या बदमाश पार्ट्यांना मी ओळखलं पाहिजे. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, याच लोकांनी आमच्या 40 जवानांना मरण्यासाठी अगदी साथियो यांना एरोप्लेन सुद्धा व्यवस्था केली नाहीये. त्या 40 आमच्या जवानांची हत्या झाली, त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यावरतीच या बीजेपीच्या लोकांनी भाकरी शेकली. साथियो, आपल्याला माहित असेल कोरोनाच्या काळामध्ये नरेंद्र मोदीच्या फंडामध्ये, पीएम केअर फंडामध्ये करोड रुपयाचा निधी गोळा झाला होता. नरेंद्र मोदी सांगत आहेत ईडीकडनं आलेला पैसा लोकात वाटू. मोदी साहेब, तुम्ही तर मैतावरच्या टाळूचं लोणी खाणारी तुम्ही तुमच्या पार्टीची औलाद आहे. अहो, तुम्ही पीएम केअर फंड सोडला नाही. कोरोनाच्या काळामध्ये आमची लोक मृत्यूला झुंजत होती, आमची लोक भयभीत होऊन तुम्हाला निधी देत होती. तो निधी सुद्धा साधा तुम्ही लोकांना पुरवला नाही. आणि कोणत्या तोंडानं तुम्ही सांगता ईडीकडनं आलेला पैसा देशाला पुरवू म्हणून? माझा साथियो, शेवटच्या 1 मिनिटात मी बोलणार आहे, थांबणार आहे. आदरणीय मेश्राम साहेबांना आपणा सर्वांना ऐकायचं आहे. काँग्रेसवाले असं म्हणतात संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, आम्हाला वोटिंग करा. मी त्या काँग्रेसवाल्यांना प्रश्न विचारतोय, संविधान धोक्यात आहे असं तुम्ही म्हणताय, मग 9 ऑगस्ट 2018 ला भारताचं संविधान जाळल्यानंतर कोणत्या बिळात लपून बसला होता रे चोंग्यानो? हा माझा तुम्हाला सवाल आहे. कोणत्या बिळात लपून बसला होता? या देशामध्ये भारताचं संविधान जाळल्यानंतर एकच व्यक्ती रस्त्यावरती होता, त्या व्यक्तीचं नाव आहे आदरणीय वामन मेश्राम साहेब. आम्हाला वाटलं होतं बाबासाहेबाचा नातू येईल, पण बाबासाहेबाच्या नातूनं बायकोच्या ट्विटरवरती लिहिलं. काय लिहिलं सांगतो? बायकोच्या ट्विटरवरती काय लिहिलं? म्हणे संविधान जाळलंय खरंय, परंतु रस्त्यावरती येऊ नका, कारण सासरवाडीच्या लोकांमध्ये गलत मेसेज जाईल. म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे, लोकांना असं वाटतंय प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचा नातू आहे, मान्य आहे, परंतु बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा नाही, आरएसएस बीजेपीच्या इशाऱ्यावर चालणार आहे, असं माझं जाहीर मत आहे. एक पार्टीचा प्रदेशाध्यक्ष नात्यानं माझं जाहीर मत आहे. कारण प्रकाश आंबेडकर नेहमी म्हणतात आरएसएस ने आम्हाला साथ दिली पाहिजे. अरे बाबासाहेबाचा नातू
RSS ला जर साथ मागत असेल, जे RSS संविधानच्या विरोधी काम करतंय त्याला तुमची साथ मागता, बाबासाहेबांचा नातू म्हणून घेण्यासाठी तुम्हाला कोणता अधिकार आहे? तुम्ही रक्ताचे नातू असाल, परंतु विचाराचा नातू कोण असेल तर केवळ आणि केवळ वामन मेश्राम हाच विचाराचा नातू आहे साथियो. या देशामध्ये रक्तापेक्षा साथियो विचार महत्वाचा आहे. रक्त ग्रुप बदलता येतो साथियो, रक्त वेगवेगळ्या ग्रुपचं चालू शकतंय, विचार वेगवेगळ्या ग्रुपचा चालत नाही साथियो. प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा RSS बीजेपीच्या इशाऱ्यावरनं काम करताना दिसत आहेत. आमच्या पुण्यामध्ये जो उमेदवार दिला, काँग्रेसनं जो उमेदवार दिला दंगेकर, तो बी RSSचा. बीजेपीनं उमेदवार दिला पुण्यामध्ये मोहोळकर, तो बी RSSचा. आणि प्रकाश आंबेडकरने उमेदवार दिला पूर्वीचा मनसेचा, जो RSSचा कट्टर आहे, कट्टर हिंदुत्ववादी आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकर सुद्धा RSSच्याच कार्यकर्त्यांना तिकीट देत आहे, ज्या कार्यकर्त्यांचं वंचित बहुजन आघाडी वाढवण्यासाठी कोणतं योगदान नाहीये. माझा सवाल आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, मी तुम्हाला प्रश्न करण्या इतका मोठा नाहीये, परंतु पार्टीचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं लोकशाही टिकवण्यासाठी माझा तुम्हाला सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या RSSच्या दलालांना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही तिकीट दिलेले आहेत, त्यांचं समाजामध्ये कोणतं योगदान आहे, त्यांनी कोणतं समाजासाठी काम केलेलं आहे? आदरणीय साथियो, बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून ज्या ज्या कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिल्या, त्या कार्यकर्त्यांनी लगातार गेल्या 10 ते 15 वर्षापासून स्वतःला गाडून घेतलेला आहे. अनेक आंदोलनामध्ये स्वतःला झोकून दिलेला आहे, अनेक गुन्हे स्वतःवर ते करून घेतलेले आहेत, अनेक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. संविधान जाळलं त्यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा घरामध्ये होते, परंतु आमचे छोटे छोटे कार्यकर्ते आपापल्या मुलांना सुद्धा घेऊन आदरणीय मेश्राम साहेबांच्या आदेशावरनं जेल भरो करत होते साथियो. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, या देशामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीचा एकच विचाराचा माणूस शिल्लक आहे, त्या माणसाचं नाव आहे वामन मेश्राम साहेब. या व्यक्तीला साथियो आपण साथ सहयोग करूया. आणि बहुजन मुक्ती पार्टीनं साथियो जे उमेदवार दिलेले आहेत, या उमेदवाराचं चिन्ह आहे खाट. लक्षात ठेवा खाट, ध्यानात ठेवा खाट, मनात ठेवा खाट. मावशीला सांगा खाट, काकाला सांगा खाट, दादाला सांगा खाट, दिदीला सांगा खाट, वहिनीला सांगा खाट, भाऊला सांगा खाट, वहिनाला सांगा खाट, शेजाऱ्याला सांगा खाट, भावकीला सांगा खाट. खाट चिन्हा समोरील बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना साथियो मोठ्या संख्येने निवडून द्या. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत.